शिवमहापुराण असं तत्व आहे की याच्यामध्ये काढण्यासारखं काहीच नाही, त्याज्य करण्यासारखं काहीच नाही। याच्यामधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कथा याच्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे। पण त्याकरिता एक चित्त होऊन बसणं, मन जागेवरती ठेवणं, श्रवणासोबत मनन करणं हे फार गरजेचं आहे। बघा, फार सुंदर सांगतात, ज्यावेळी कार्तिक स्वामींनी तारकासुराचा अंत केला। कोणाचा अंत केला? तारकासुराचा। सांगतात त्यानंतर तारकासुराचे 3 पुत्र होते। बरं का, किती पुत्र होते ऐकताय ना सगळ्या? हा, 3 पुत्र होते। सांगतात हे जे 3 पुत्र होते, जेव्हा आपल्या वडिलांना मारण्यात आलेला आहे असं जेव्हा समजलं होतं, हेही वडिलांप्रमाणेच कृत्य करायला यांनी सुरुवात केली होती। सांगतात तारकाक्ष, कमलाक्ष आणि विदुमाली या तिघांनीही ब्रह्माजींकडून वरदान घेतलं होतं। वरदान असं होतं, हे 3ही राक्षस 3 रत्नांच्या महलामध्ये राहायचे। किती रत्नांच्या? 3 रत्नांच्या 3 वेगवेगळ्या महलामध्ये राहायचे। त्यांनी ब्रह्माजींकडून एक वरदान घेतलं होतं। वरदान असं घेतलं होतं की ब्रह्माजी, जेव्हा आम्ही तिघे एकत्र येऊ तेव्हाच आम्हाला कोणीतरी मारू शकेल, हे आम्हाला वरदान द्या। लक्ष आहे ना? सांगितलं तिघांनाही सोबतच मारता आलं तर मारावं, नाहीतर आम्हाला कोणीच मारू शकणार नाही जेव्हा आम्ही वेगवेगळे असू तेव्हा। जेव्हा आम्ही एकत्र येऊ तिघांनाही सोबतच मारलं तरच आम्ही मरणार, असं वरदान द्या। तेव्हा ब्रह्माजींनी वरदान दिलं। ब्रह्माजींनी वरदान दिलं की ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही तिघे एक सोबत असाल तेव्हाच तुमचा जीव जाईल, वेगवेगळं तुम्हाला कोणीच कधी मारू शकणार नाही। आणि तेव्हा सांगतात या 3ही दैत्यांना असं वाटलं की आम्ही तिघं तर वेगवेगळ्या रत्नांच्या महलामध्ये राहतो, वेगवेगळ्या महलामध्ये राहतो, असो मंदिराम इकडे तिकडे काही जाऊ देऊ नका, गरजेचं आहे 2 दिवस ठेवणं जागेवरती जास्त। पहा, सांगतात 3ही राक्षस, 3ही असुर एवढा उदम त्यांनी माजवला, एवढा उदम वाजवला। सांगतात ब्रह्माजींकडे गेले, ब्रह्माजी अहो काहीतरी करा, या तिघांचाही उदम इतका वाढलेला आहे की हे आम्हाला त्रास देत आहे, देवतांना त्रास देत आहेत, काहीतरी करा। आता जेव्हा जेव्हा वरदान देण्यात आलेली होती, ब्रह्माजींनीच वरदान दिली होती आणि त्यामध्ये फजिती ब्रह्मांनी वरदान दिले, परंतु फजिती झाली होती विष्णूंची, विष्णूंसोबत झाली होती शिवांची। बरं का, लक्ष देऊ नये का? सांगतात ज्यावेळी हिरण्यकश्यपूनं वरदान घेतलं होतं देवाकडून, ब्रह्माकडून, काय वरदान घेतलं होतं? नांतर बहिर्दिवानक्तम अन्यस्मादपि चायुधैहि ना भूमौ नांबरे मृत्यू न नरेर न मृगेरपि। वरदान घेतलं होतं हिरण्यकश्यपूनं ब्रह्माजींकडून, ब्रह्माजी वरदान द्या ना, मी नराच्या हातून मरेन ना पशुच्या हातून मरेन, ना खाली मरेन ना वरती मरेन। आता हे वरदान आलं, तथास्तु ब्रह्माजी म्हणले, परंतु फजिती विष्णू महाराजांची झाली होती आणि विष्णू महाराजांना ना नराच्या हातून मरेन ना पशुच्या हातून मरेन इतके वरदान हिरण्यकश्यपूने घेतले की शेवटी विष्णूंना नरसिंह अवतार घ्यावा लागला होता। कोणता अवतार घ्यावा लागला होता? नरसिंह अवतार। ब्रह्माजींनी असुरांना असे वरदान दिले की ज्याच्यामध्ये फजिती विष्णू महाराजांची आणि भोलेबाबांची झाली होती। आणि तुम्ही एवढे नशीबवान आहात की देशामध्ये जे 21 मंदिरं सांगितली जातात नरसिंह भगवंताचे, त्याच्यातले एक मंदिर इथे तुमच्या जवळच आहे की नाही, घनसावंगीला। माझाही जाण्याचा योग आला, फार सुंदर, गेल्याच्या नंतर फार सुंदर असा मला प्रसाद सुद्धा तिथे भेटला। सांगतात ब्रह्माजींनी वरदान दिलं खरं, सगळे देवता रडत आले, देवा काहीतरी करा, काहीतरी करा, वाचवा। ब्रह्माजींनी सांगितलं मी काहीच करू शकत नाही, तुम्ही भगवान विष्णूंकडे जा। भगवान विष्णूंकडे गेले, भगवान विष्णूंना म्हणताय देवा वाचवा, देवा वाचवा, काहीतरी करा। तेव्हा भगवान विष्णू म्हणले, हे बघा हे एवढे राक्षस ताकदवान आहे, यांच्या वडिलांना जर मी मारू शकलो नाही, यांच्या वडिलांना मारायला, तारकासुराला मारायला साक्षात कार्तिक स्वामींना जन्म घ्यावा लागला, तर यांना मी मारणार कोण? यांना मी मारू शकत नाही, यांना जर मारायचं असेल तर भोले बाबांकडे जावं लागेल। आणि सांगतात भोले बाबांकडे सगळे देवी देवता मिळून गेले, भोले बाबांना म्हणायला लागले, देवा काहीही करा, पण काहीही करून या 3ही राक्षसांना मारून टाका, काहीही करा परंतु यांचा उद्धार करून टाका।
सांगितलं. भोले बाबा म्हणले चला काहीही काळजी करू नका, मी त्यांना मारेन, परंतु तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची आहे. सगळे देवी देवता म्हणले ठीक आहे देवा, काय करायचे सांगा, आम्ही सगळ्यांची साथ द्यायला, आम्ही सगळेजण तुमची साथ द्यायला तयार आहेत. लक्षाने सगळ्यांचं मागचं झोपल्या की काय, हा लक्ष द्या, इकडे तिकडे मंदिराम पांगू देऊ नका, फार महत्वाचं चाललंय इथे आता, आहे की नाही. हुकलं ना, हुकल्याच्या नंतर मग तुम्ही घरी येता मला विचारायला, आहे की नाही. हा बऱ्याचशा माता मुली काही विसरलं की घरी येतात विचारायला, ती वेळ येऊ देऊ नका, इथेच लक्ष देत जा. पुन्हा घरी येऊन मला विचारतात ताई तुम्ही असं असं सांगितलं, मग आमच्या लक्षातच राहिलं नाही. हा त्याच्यामुळे मनीराम जागेवरती असू द्या. आणि असं आहे बघा, आपला मनीराम जो आहे जागेवरती ठेवायचं म्हणजे अवघड आहे. त्यातले मागे जास्त थोडासा गोंधळ चालतो, त्याच्यामुळे मागच्यांचा मनीराम थोडासा भरकटतो असं जाणवतं, पण भरकटू देऊ नका. कारण असं आहे आधार राहिला फक्त एक दिवस, बरं का, एकच दिवस. त्याच्यामुळे आपल्या मनीरामाला काय करायचंय आता, थोड्याशा शिवनामाच्या रामनामाच्या काठीने असं मारायचं, आहे की नाही. एखाद्या लेकराने जर नाही ऐकलं आपलं तुमचं, काय करतो तुम्ही, असा एक फटका देते ते गप्पच बसते, पुन्हा रडते रडते पण गप्प बसते बिचार, आहे की नाही. तसं आपल्या मनाचं आहे बघा. पटकन दृष्टांत सांगून देते तुम्हाला, लगेच पुढे चालू. एका राजानं आपल्या सगळ्या सभासदांना एक एक बकरं वाटलं. काय वाटलं, आहेत ना, काय वाटलं बोला की, मग बकरं वाटलं. प्रत्येकाला एक एक बकरं दिलं. राजानं सांगितलं सगळ्यांनी हे बकरं दिवसभर चारायचं आणि संध्याकाळी माझ्याकडे आणायचं. काय सांगितलं, दिवसभर बकरं चारायचं आणि संध्याकाळी माझ्याकडे आणायचं, आणि मी तुमच्या बकऱ्याला चारा टाकेन. जर तुमच्या बकऱ्याने चारा खाल्ला नाही तर तुम्हाला बक्षीस. काय म्हणले, दिवसभर चारा, पण मी टाकलेला चारा संध्याकाळी त्यांना खाऊ नये. जर नाही खाल्ला तर तुम्हाला बक्षीस, खाल्ला तर बक्षीस नाही. ठरलं. लक्षात आलं तुम्हाला काय सांगितलं राजानं. हा सगळ्याकडे बकरा आहे ना, लक्ष द्या फक्त, म्हणजे समजते तुम्हाला, आहे असं समजायचं, हा म्हणजे पटकन कळतंय तुम्हाला. आता सांगतात सगळ्या सभासदांना दिवसभर बकरं इतकं चारलं पोट भरूस्तर. संध्याकाळी आणलं राजाकडे. सगळ्यांना वाटायचं की आम्हाला बक्षीस भेटणार, आम्हाला बक्षीस भेटणार, आम्ही इतकं चारलंय त्याला. संध्याकाळी राजानं त्या बकऱ्याच्या समोर इतका हिरवा हिरवा गार चारा टाकला. जसा चारा बघितला बकरं लगेच खायला सरसावलं पुढं. सगळे म्हणायला लागले याला दिवसभर इतकं चारलंय, आपलं तर बक्षीस हुकलं, आहे की नाही. इतकं याला चारलं पण हे तरी पुढं सरसावलं. त्याच्यातला प्रधान फार हुशार होता बघा. प्रधान राजाला म्हणला राजाजी एक काम करा, सगळ्याला दिलं ना बकरं, मी घेतलं नव्हतं त्या दिवशी, मलाही द्या. राजा म्हणला प्रधानजी तुमच्यासोबत असं काय वेगळं होणार आहे, जे सगळ्याचं झालं तेच तुमचं होणार आहे. प्रधान म्हणला नाही राजाजी द्या मला बकरं, मी बघतोच जरा त्याच्याकडं. त्याला बकरं दिलं राजानं. त्यांना बकरं चारायला नेलं. जसं चारायला नेलं, जसं बकरं चरायला तोंड पुढं करील गवताकडे दिवसभरात, आता मध्ये एक मोठीची मोठी काठीच ठेवली. काठी. ते बकरं जसं चारा खायला पुढे तोंड करायचं, हे त्याच्या तोंडावरच मारायचं. कुठं मारायचं, तोंडावर. लक्ष द्या, तोंडावरच मारायचं. दिवसभरापासून रात्रीपर्यंत ह्या प्रधानाने त्या बकऱ्याला काही खाऊच दिलं नाही. दिवसभर उपाशी मारलं बकरं. थोडं पुढं खायला सरसवलं की तोंडावर मारायचं, तोंडच सुजलं बकऱ्याचं, इतकं मारलं. खाऊनच दिलं नाही त्याला दिवसभर काही. म्हणलं तुमच्याकडे बकरे कसं अवस्थेत. आता संध्याकाळी जेव्हा ते बकरं नेलं राजाच्या पुढे, नेल्याच्या नंतर राजाच्या समोर बकरं आणलं. राजानं चारा टाकला. चारा टाकल्यानंतर बकरं पुढे सरसवायच्या आधी त्यानं प्रधानाच्या काठीकडे बघितलं आणि बकऱ्यानं चाराच खाल्ला नाही. दृष्टांत संपला. भावार्थ असा आहे, ज्याप्रमाणे ते बकरं आहे ना, तसं आपलं मन आहे. काही आकर्षित वस्तू दिसली की लगेच सरसावून जातं पुढं, आहे की नाही. परंतु ते सरसावलं की त्याला रामनामाच्या शिवनामाच्या काठीने असं मारायचं. हो मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो. राम आएंगे राम आएंगे. आवाज द्यायला ऐकू द्या. म्हणता का जरा माझ्या पाठीमागे, बोलवता का जरा रामांना, बोलव बरं, थोडा आवाज येतो मला. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मोठे राम आएंगे आएंगे राम आएंगे.
आवाज दे। वाह। मेरे झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। सर्वांनी पाऊली खेळत टाळी वाजवत प्रभू रामांच्या प्रभू शिवांच्या भजनामध्ये आनंद घे। सिंधू आवाज सिंधू राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। 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 दीप जला के दिवाली में मनाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे। सर्वांनी टाळी वाजवत उभा राहिले मागचे। थोडासा आनंद घ्या। आनंद घेऊन बघा एकदा कसं वाटतंय। एकदा
सफळ झालं असं म्हणायला हरकत नाही. फार सुंदर सांगत बघा. मेरा जन्म सफल हो जाएगा, मेरा जन्म सफल हो जाएगा, मेरा जन्म सफल हो जाएगा, मेरा जन्म सफल हो जाएगा। तन झूमेगा और मन गीत गाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा, हो तन झूमेगा और मन गीत गाएगा। तन झूमेगा और मन गीत गाएगा। राम सुंदर मेरे जब आएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे। तुमच्यासाठी फरमाईश आणखी एक गाणं. आनंद घ्या तुम्ही, 2 दिवस आहे तुमच्याकडे. आणखी एक, चला आनंद घ्या. हो हर घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। क्या गूंजेगा नारा? जय श्री राम। जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू हैं बख्तर से भाई बख्तर से। पत्थर से भाई पत्थर से. हम जिद पे अड़ जाए तो कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर कर देंगे, हम सबको ढेर. जहाँ राम ने जन्म लिया है, मंदिर वही बनाया है। राम नाम का भगवा सारे भारत में लहराया है। राम नाम का पीके प्याला जय श्री राम। राम नाम का पीके प्याला, राम की धुन में बोले। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा।
जिसने सेतु को बना दिया, सेतु को बना दिया। राम नाम का पत्थर पानी में था तेरा दिया, पानी में था तेरा दिया, पानी में तेरा दिया। जागो हिंदू अब तो जागो, वक्त नहीं है सोने का, वक्त नहीं है सोने का, वक्त नहीं है सोने का। राम राज लाने का अवसर ऐसे ही नहीं खोने का, ऐसे ही नहीं खोने का, ऐसे ही नहीं खोने का। रामदूत हनुमान का नारा, रामदूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा। जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। घर घर में अब एक ही नाम, घर घर में अब एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। बोले श्री भोलेनाथ भगवान की आज के आनंद की, श्री शिव महापुराण की, प्रभु रामचंद्र भगवान